अंतर्वादी या ठिकाणी झालेल्या पोलीस लाठीचार्जामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आगडोंब पेटल्या गेला। खऱ्या अर्थानं तो जी घटना होती त्या घटनेला जे काही जबाबदार होते त्याचं आता समोर चित्र यायला लागलेलं आहे। त्यातला एक आरोपी ज्याच्याकडं पिस्टल मिळालं आणि काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडणार असं ज्यांनी वक्तव्य केलं होतं ते संजय राऊत, त्यांना त्याच्यामुळे ह्या घटनेला पुष्टी मिळालेली आहे। जेव्हा हे मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेने पार पडत होतं त्याच वेळेला जालन्यामध्ये काही बडे नेते तिथं दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते। त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, मुळात संजय राऊत सुद्धा आहेत आणि त्यांनी आखलेला तो प्लॅन त्या ठिकाणी अंमलात आणण्यात गेला। मग त्यामुळे जी काही लाठीचार्ज झाला, तातडीनं घटनाक्रम जर पाहिला तर ठरलेला कार्यक्रम होता। तातडीने त्यांचे बडे नेते जे कोणी कधी मेलं तर तिकडे जात नाहीत ते तातडीने त्या अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झाले होते। आता हे सर्व पोलीस तपासामध्ये निष्पन्न होतंय। 7 ते 8 मिनिटाचा असलेला तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे सर्व चित्र आलेलं आहे। म्हणून जे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडत होते, शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांच्यावर कठोर कारवाई हे शासन करणार आहे। एकीकडे म्हणायचं महाराष्ट्रामध्ये शांतता नांदू द्या, एकीकडे जाती जातीमध्ये दंगली घडवायचं काम या लोकांनी जाणून बुजून केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे 40-50 वर्षापासून मागतायत त्यांना कधी सपोर्ट केला नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये दंगली कशा घडतील आणि त्यामुळे हे सरकार कसं बदनाम होईल याकडे त्यांचं लक्ष होतं। आज जर परिस्थिती पाहिली तर यांच्या ह्या वागण्यामुळे किंवा यांच्या ह्या कारवायामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून का होईना किंवा सरकारमधला एक घटक म्हणून मी सरकारला सुद्धा विनंती करणार आहे की यांना तातडीनं ज्या काही चौकशा चालल्यात त्यामध्ये हे जे मुख्य सूत्रधार आहेत, ज्याच्याकडे पिस्टल मिळाला हा तर एक त्याच्यातला मोहरा होता, तो एक मोहरा आहे आणि म्हणून त्याचं तातडीने स्पष्टीकरण देण्याची जी घाई लोकांनी केलेली आहे। मग याच्याबरोबर पण फोटो होते, त्याच्याबरोबर फोटो होते, त्याच्याबरोबर फोटो होते, मग त्यांना तुम्ही काय म्हणाल, परंतु फोटो कुणाबरोबर जरी असले तरी दंगल करायला लावणारे हे लोक आहेत। या लोकांनी दंगल घडवली असं माझा स्पष्ट आरोप आहे। स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणी करत असताना इतरांनी त्याच्यामध्ये जे तेढ निर्माण केलं किंवा जे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या माझ्या भूमिकेला सर्वांचं मला वाटतं समर्थन असायला हरकत नसावी। म्हणून महाराष्ट्र एकीकडे प्रगतीच्या दिशेने चाललाय, प्रगतीची वाटचाल करतोय, त्यावेळेला ज्यांनी अनेक वर्ष जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला त्यांनीच ही दंगल घडवली, म्हणून त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे। आणि या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये जोरकसपणे आम्ही आवाज उठवणार आहोत। काही युवा नेते आहेत जे त्यांची सभा पूर्वी होती म्हणून ते जालन्याच्या गेस्ट हाऊस मध्ये बसले होते, त्याच पक्षाचे माजी मंत्री तिथे होते आणि त्यांनी केलेला तो सगळा डाव होता। ते आता सर्व स्पष्ट होत चाललेलं चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे, पोलीस तपासामध्ये आलेलं आहे आणि म्हणून अंतरवलीमध्ये घडलेली घटना ही गुंडाकरवी केलेली दंगल, याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे। आणि या मताला मी एकदम बेछूट असा आरोप करत नाही, तर त्याची वस्तुस्थिती
मी पुन्हा पुन्हा सांगतो की तो 7-8 मिनिटाचा असलेला व्हिडिओ आजही पोलिसाकडे आलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे लोक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक हे यात निश्चित दोघही गटाचे लोक त्याच्यामध्ये आहेत, पण पोलीस तपास करतायत म्हणून मी त्यांची नावं आता सांगत नाही. पण हे दोन्ही गटाच्या लोकांनी घडवलेली ती दंगल आहे. तुम्ही संजय राऊतचं नाव घेतलं. संजय राऊतनी स्टेटमेंटच दिलं होतं की काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जाती दंगली घडवण्याचं काम होणार आहे, कारण की त्यांना ही प्लॅनिंगची कल्पना होती असं माझं ठाम मत आहे. मग याच्या मागे हे घडवण्यामागचा हेतू काय? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि दंगल जर उसळली तर महाराष्ट्र सरकार हे अपयशी हे दाखवायचं चित्र तयार करणं. एकीकडे सर्वसामान्याचा नेता म्हणून जरांगेचं असलेलं आंदोलन आणि एकीकडे शेतकऱ्याचा मुलगा जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलाय याचं असलेलं दुःख, या दोन्ही गोष्टीला डॅश देण्यासाठी, त्यांना म्हणजे त्यांच्या आंदोलनाला भरकटवण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाला थोडस धक्का देण्यासाठी हे केलेलं कारस्थान होतं, हे माझं मत आहे. पण तुम्ही असं म्हणता ना, तुमच्या सरकारमधले ओबीसीचे नेते छगन भुजबळ असं म्हणतात की हे त्या गावातील लोकांनी मनोज जरांगेंनी घडवून आणलेलं आहे आणि पोलिसांवर हल्ला केला. आता त्यांनी त्यांचं काय मत आहे मला माहित नाही, परंतु मी हे अधिकृतपणे सांगतो की ज्याच्याकडे ते रिव्हॉल्वर मिळालंय त्याला ही सुपारी देण्यात आली होती. त्या सुपारीच्या आधारे त्यांनी तो कांड त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यामध्ये अनेक पोलीस सुद्धा जखमी झाले होते आणि या सर्वाला जबाबदार त्या जालन्याच्या गेस्ट हाऊस मध्ये झालेली बैठक. आणि त्यापुढे जे बीडमध्ये घडलं त्याच्या मागे पण निश्चित आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही हे जे काही दंगल झाली याच्यानंतर साळुंके दादा मराठा समाजाचे आमदार आहेत, त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचं घर का जाळलं? कारण काय? मग हे जाळणारे कोण होते? आंदोलनातल्या मध्ये तर कोणीच नव्हतं, मग जाळलं कोणी? तर हे एक कारस्थानाचा भाग. म्हणजे एकीकडे आपला पक्षाचा आमदार दुसरीकडे गेलाय, तो एक राग व्यक्त कसा करायचा, तर हे ह्या गुंडाकरवी त्यांचं घर जाळायचा प्रयत्न, दुसरीकडे आंदोलनामध्ये काहीतरी गडबड करून तिथं दंगल माजवण्याचा प्रयत्न, हे ठरवून केलेली कृती होती आणि याला हे लोक जबाबदार आहे. यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. अधिवेशनामध्ये तुम्ही आवाज उठवणार, हे सगळे पुरावे तुम्ही मांडणार आहात अधिवेशनात? हो, सर्व पुरावे मांडणार आहोत. हे सर्व पुरावे आता समोर आलेले आहेत. त्यांचा 7-8 मिनिटाचा व्हिडिओ आलेला आहे. त्यांच्या तिकडे झालेले संभाषण, त्या दिवसाचा घटनाक्रम जो आहे, जो जालन्याच्या गेस्ट हाऊस मध्ये असेल, एखाद्या बंगल्यामधला असेल, तो घटनाक्रम समोर आलेला आहे. कशासाठी तो माणूस तिथे गेला होता, कसा अचानक तिथे फोटो काढला गेला, कसा अचानक त्याला सांगण्यात आलं, हे सर्व गोष्टी हे समोर आलेल्या आहेत. म्हणून जे ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली पेटवून आपलं राजकारण करतायत त्यांना आता धडा शिकवला जाईल, हे माझं मत आहे. रोहित पवार काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आले होते, तर ते म्हटले की पूर्ण प्री प्लॅन केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी ते रासायनिक बॉम्ब बनवलेले होते, एक्सपर्ट सुद्धा असं करू शकणार नाही, एक्सपर्ट पेक्षा एक्सपर्ट ते लोक त्यामध्ये होते आणि ते असं आरोप करतायत. नंतर तुम्ही असं म्हणतात की तिकडचेच काही लोक होते. मग नेमकं खरं काय? आता रोहित पवार काय म्हणतात हे चौकशीमध्ये येईल. स्वतः करायचं आणि नामानिराळं व्हायचं, ही जी पद्धत आहे, 8 दिवसापूर्वी त्या भागामध्ये कोण फिरत होतं, कुठं बैठका घेत होतं, याची सर्व इत्तमभूत माहिती पोलिसांकडे आहे. म्हणून आता तुम्ही किती खोटं बोललं तरी तुमचा खोटेपणा आता उघड होणार. स्वतः करायचं आणि नाम निराळे व्हायचं, म्हणजे रोहित पवार या मागे आहे. आता त्याच्यामध्ये कोण आहेत मी त्यांचं आता डायरेक्ट नाव न घेता तुम्हाला हे हिंट दिलेली आहे. चौकशीमध्ये ते सर्वच निष्पन्न होणार आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर होतो आहे. उद्योग व्यवसाय हे येणार नाहीत अशी भीती व्यक्त केली जाते, अशांतता पसरली जाते. हे सगळ्याबद्दल भुजबळ ज्या गेस्ट हाऊस मध्ये होते तिथे आणि विशेष म्हणजे भुजबळ अस्थिर होत आहे. भुजबळ हे सभा घेऊन अत्यंत विखारी बोलतायत, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतायत असा आरोप त्यांच्यावर मनोज जरांगेंनी केलेला आहे. सरकारची भूमिका किंवा आमची सर्वांची भूमिका एकच राहिलेली आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, त्या समाजाच्या दोन्ही नेत्यांनी असेल, आपसामध्ये कधीही वाद घालू नयेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही,
ही सरकारची पहिल्यापासून असलेली भूमिका आहे. तरी जे तेढ निर्माण करतायत त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण जातीमध्ये तेढ निर्माण करून पुन्हा समाजामध्ये दुहीर पडेल असं वर्तवणूक त्यांनी सुद्धा करू नये. त्यामुळं फक्त महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, सर्वसामान्याचं नुकसान होणार आहे. इकडं उद्योगधंदे येणार नाही. गेली मराठवाड्याने असे अनेक आंदोलनं पाहिले ज्यामुळं मराठवाड्याचा विकास थांबलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नामांतराचं आंदोलन असेल, बाकी आंदोलन असेल, त्याची सुरुवात मराठवाड्यातून होत असते, परंतु त्याचा फटका हा मराठवाड्यालाच भोगावा लागतो, इतरांना नाही. म्हणून असे वक्तव्य करून मराठवाड्याच्या वातावरणाला किंवा महाराष्ट्राच्या वातावरणाला दूषित करू नका अशी विनंती तुमच्या माध्यमातून मी त्यांना करतो. काल हे सगळे सध्याची अवस्था पाहून अजित पवार म्हणाले की कुठून अवदसा सुचल्याने राजकारणात आलो असं वाटायला लागलं. म्हणजे आता अनेकांचं असं मत चाललंय. तुम्हाला काय वाटतं? अनेकांना वाटतं, साहजिक आहे ना. कोण कोणाच्या बरोबर भांडतंय? जे काल बरोबर आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळा घालणारे लोक आता आम्हीच एकमेकावर बाह्या वर करायचं, हा प्रकार योग्य नाही ना. राजकारणामध्ये असं कधी झालं नाही. राजकारण आहे राजकारणाच्या ठिकाणी, पण कधी जातीवाद आम्ही एकमेकांमध्ये केला नाही. आम्हाला त्याची आवश्यकता पडली नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं की खरंच आता कुणाची बाजू घ्यावा आणि कोण सामान्य कार्यकर्त्याची तर अवस्था अशी झाली की कोणता झेंडा घेऊ हाती अशा पद्धतीचं जे चाललंय राजकारण, मला वाटतं याला कुठेतरी ब्रेक मिळायला पाहिजे. नवीन प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षासमोर आव्हानांचा डोंगर आहे. नार्वेकरांना करावी लागणार तारेवरची कसरत असं म्हणलं जात आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आमदाराची सुनावणी घ्यावी लागणार. विधानसभा अध्यक्षाचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारानुसार त्यांची कारवाई सुरू आहे. आमच्या काही हिअरिंगला मी स्वतः उपस्थित होतो. म्हणून त्यांना तारेवरची कसरत नाही तर कायदेशीर जे काही नियमामध्ये आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणून त्यांना तारेवरची कसरत करण्याची काही आवश्यकता नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेनुसार जे काही योग्य आहे तोच निर्णय नार्वेकर घेतील याबद्दल शंका नाही. पुढचा प्रश्न. उद्धव ठाकरे आणि लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे. निवडणुकीसाठी सुद्धा ठाकरे ऍक्शन मोडवर लागले आहेत. ठाकरेंच्या 10 शिलेदारांकडे राज्यातल्या वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे. ते 10 शिलेदार त्यांच्या मतदारसंघातून किंवा त्यांच्या त्या प्रिमायसिस मधून बाहेर निघले तर ते रणशिंग फुकल्यासारखं होईल. नसता पुन्हा तिथंच बसून गावगप्पा केल्यासारखं चावडीवर बसल्यासारखं जर निवडणूक लढवली तर मला वाटतं याच्यातून जास्त काही आउटपुट निघणार नाही. हे एक स्टंटबाजी, हे नेमणुका एक स्टंटबाजी आहे आणि त्यांची नेमणुका जरी झाल्या तर ते किती फिरतील आणि त्याचा काय इफेक्ट लोकांवर होईल हे येणारा काळ सांगेल. तुमच्या सगळ्या इच्छुकांसाठी एक बातमी आहे. मंत्रिमंडळ विस्तार आता अपात्रतेबाबतच्या निकालानुसारच आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी देण्यास नकार मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आता न बोललेलं बरं. आता मंत्रिमंडळ विस्तार किंवा कधी होणार काय होणार या बाबतीमध्ये मी काही भाष्य करणार नाही, कधीच बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांना जेव्हा वाटेल त्या दिवशी ज्या दिवशी विस्तार होईल तो आपण खरा मानूया. त्याबद्दल तर भाष्य करणं योग्य नाही. मंत्रिमंडळ विस्तार आता अपात्रतेबाबतच्या निकालानंतरच असं काही नसतं. तुम्हाला आजही मंत्रिमंडळाचा हे करता येतो, विस्तार करता येतो. अशी कोणतेही नियम किंवा अटी त्यासाठी आणखी बंधनकारक नाहीत. जेव्हा घ्यायचा त्या टायमाला त्यांना 2 तासाचा अवधी लागेल, परंतु जे केव्हा घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. साताऱ्यातली शरद पवारांची पावसातली सभा तुम्ही पाहिली असेल. त्या सभेनंतर त्यांना मोठा विजय मिळालेला होता आणि विरोधातला पराभव जोरदार झाला होता. आता काल नवी मुंबईत शरद पवारांनी भर पावसात भाषण केलं. आता कुणाची विकेट जाणार आहे चर्चा सुरू आहे. आता सगळ्यांनी पावसातच सभा घ्यायला सुरुवात कराव्या. ज्यामुळं हा एक इव्हेंट होऊन जाईल. सभा कुठे घेतली? पावसात घेतली. हे एखाद्या वेळेला चुकून झालेली सभा, त्याला मिळालेला प्रतिसाद याचा अर्थ असं नाही तर उद्या लोक शावर लावतील असं वरून जसं शूटिंग होते ना तसं टाकतील आणि त्याची सभा घ्यायला सुरुवात करतील. म्हणून याचा सगळा इफेक्ट कायमस्वरूपी कधी होत नसतो. घडलेली एखादी घटना त्याचा असलेला तो परिणाम हा कायम त्या घटनेनुसार होत नसतो. पण आता कुणाची विकेट जाणार चर्चा? काय विकेट जाणार नाही हो कुणाची. आता हे पावसात सभा घ्या का उन्हात सभा घ्या, लोकांना जे मतदान करायचं ते त्याच पद्धतीने करतील. काल फडणवीसांचं एक इंटरव्ह्यू एका दैनिकात आलं, त्यावरून असं आहे की भाजप मित्र पक्षांना 22 जागाच देणार
आणि मित्र पक्षांमध्ये 50-50 म्हणजे असं चित्र दिसतंय आणि शिंदे गटाच्या पक्षाला झुकतं माप आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचंही मोठं नुकसान होणार दिसत ते सहभागी झाले. असं काही नाहीये. आणखीन कोणत्याही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. यावर वरिष्ठ पातळीवर तिन्ही नेते एकत्र बसून त्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवणार आहे. बातमी आली म्हणून तातडीने जागा वाटप झाल्या हे आमच्याकडे तसं चालत नाही. एकदा त्यांची संयुक्तिक बैठक होईल, त्याच्यानंतर संयुक्तिक पत्रकार परिषद होईल आणि अधिकृतपणे जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यामध्ये जाहीर केला जाईल. शिंदे समिती बरखास्त करा असं छगन भुजबळ म्हणतायत आरक्षणाच्या बाबतीत. प्रत्येक नेत्याचं वेगवेगळं मत आहे. त्यांनी त्यांचं मत मांडले, त्यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. ओके, एक मिनिट. आदित्य साहेब गेलेत आमच्या दौऱ्यावर. आदित्य ठाकरे मथुरा दौरा आहेत आणि काय सांगा. आदित्य ठाकरे मथुरा दौऱ्याला गेले, त्यावर संजय राऊतने सांगितलं की त्यांच्या तो श्रद्धेचा प्रश्न आहे. हिंदुत्व त्यांची, कुणाची मालकीनी त्यांची आहे. मी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शुभेच्छा देतो. ते कुणाच्या दर्शनाला गेलेत हा जरी संशोधनाचा भाग असला, कुणाच्या चरणी लीन व्हायला गेले हा जरी संशोधनाचा भाग असला, तरी मी देवी चरणी प्रार्थना करेल लवकरच त्यांच्या 2 हाताचे 4 हात होत. सोबत त्यांची मम्मी बी असल्यामुळे हा कार्यक्रम लवकर तिथं पार पडेल अशी अपेक्षा मी देवी चरणी करतो. भुजबळ आणि जरंगे यांच्यामध्ये वाद सुरू आहेत जोरात. ते भुजबळ जरंगेंना नवीन नेता म्हणतात, तर जरंगे भुजबळांना जुनाट नेता म्हणतात सध्या. आता हा दोघांच्या वयोमानातला फरक आहे. पण राजकारणामध्ये असं एखादं वाक्य वापरलं गेलं त्याचं काही एवढं गांभीर्याने घ्यायचं नसतं. सर्वांना एकमेकाबद्दल बोलताना सन्मानाने बोललेलं कधीही चांगलं राहील अशी माझी, सल्ला तर नाही म्हणता येणार पण माझं मत आहे. शिक्षण मंत्र्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेली तरुणी आणि केसरकरांचा तो व्हिडिओ विरोधी पक्षनेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं? मला वाटतं शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या. त्या पोर्टल वगैरे या सर्व गोष्टी जेव्हा क्लिअर करत होतं तर वारंवार जेव्हा त्यांना ते बोललं जात होतं ते भावनिक होऊन किंवा त्यांना त्याबद्दलचा वारंवार तोच प्रश्न विचारल्यामुळे ते त्यांनी तो एक बोललं असावं असं माझं मत आहे. तसंही केसरकर हे श्रद्धाळू माणसं आहेत. त्यांनी तिथेही सांगितलं की श्रद्धा शबोरी राखा, योग्य तो मी निर्णय घेतोय. शरद पवारांनी ठाणे, कल्याण, नवी मुंबईत अर्थात तुमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या परिसरामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. काल त्यांनी तिकडे दौरा केला. दौरा सगळीकडे, शरद पवारांचा दौरा हा महाराष्ट्रभर चालू असतो. काल तिकडे होता, उद्या आज दुसरीकडे असेल. दौरा हा त्यांनी पक्ष म्हणून केल्याला काही हरकत नाही, पण त्या दौऱ्याचं फलित काय निघतंय हे आपण पाहू शकता. गेल्या लोकसभेमध्ये असे यांचे दौरे पुन्हा महाराष्ट्रात झाले होते. किती लोकसभेच्या जागा आल्या यांच्या? म्हणून दौरे केल्याने त्यांच्या जागा वाढते असं जर त्यांचा भ्रम असेल तर मला वाटतं तो आता सक्सेस होणार नाही. आणि या वेळेला लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा आमच्या निवडून येणार आहे. ते शिंदे समिती रद्द करा यावर काय बोलतो तुम्ही? शिंदे समिती रद्द करा अशी भुजबळ मागणी केलेली आहे. भुजबळाने त्यांच्या परीने मागणी केलेली आहे, त्याच्याबद्दल तर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. ठीक. बरं, तुमचे मित्र आहेत संजय राऊत. ते म्हणतात की महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि आम्ही 48 जागा जिद्दीने लढू आणि जिंकू. हे सर्व संजय राऊतच बोलतो. शरद पवार बोलले, सुप्रिया सुळे बोलले, नाना पटोले बोलले, वडेट्टीवार बोलले. हे आपल्या पद्धतीने सगळं ठरलं म्हणतात, आपल्या पद्धतीने उमेदवार जाहीर केला म्हणतात, आपल्या पद्धतीने युती झाली म्हणतात. हे सगळं वन वे लव आहे. वन साइड लव ज्याला म्हणतात ना, वन वे लव करता येते. दुसरीकडून त्यांना रिस्पॉन्सच मिळत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आनंद दिघे काय आहेत हे अशा खोट्या चित्रपटातून दाखवून आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही की काय होते हे आम्ही त्यांना चांगले ओळखत होतो. चित्रपटात घडलेल्या काही गोष्टी प्रत्यक्ष घडलेल्या नाहीत असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतला आनंद दिघे कळायला फार काळ लागेल. आणखी आनंद दिघे बरोबर आम्ही काम केलेलं आहे. आनंद दिघे काय आहेत ते आम्हाला माहिती आहे. त्यावेळेला हे असलेले साप्ताहिकामधले एक पत्रकार, त्यांना आनंद दिघे त्या काळामध्ये कळालेलं नाही. आनंद दिघेला जवळून ज्यांनी पाहिलंय त्यांना आनंद दिघे काय आहे हे माहिती आहे. आणि एखाद्या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका किंवा त्यांचं असलेलं मत किंवा त्यांनी केलेले कामं
हे जेव्हा दाखवलं त्या टायमाला तिथलची जनता ठरवेल की हे खरं का खोटं. संजय राऊतचं सर्टिफिकेट सेन्सॉर सारखं त्याचं सर्टिफिकेट घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही. मंत्र्यांची ओएसडी 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन बसतात आणि ओएसडीने सांगितल्या तेवढ्याच फाईलवर मंत्री सही करतात असं रोहित पवार म्हणतात. ह्या उठावा गटाच्या आणि ह्या उरलेल्या शरद पवारच्या गटाला फक्त आता कॅमेरे घेऊन हॉटेल, कॅसिनो एवढाच उद्योग राहिलेला आहे. आता 5 स्टार मध्ये ते ओएसडी बसतात. बघ ठीक आहे, तू दाखव त्यांना लोकांसमोर. ही काय चाललंय यांचं हेच कळत नाहीये. पक्षाचं काम करा ना. का 5 स्टार हॉटेल समोर कॅमेरा घेऊन उभे राहता तुम्ही पण. हे आरोप करायचे बेछुटे आरोप करतायत आणि यांनी आता मला वाटतं हे हेरगिरीचा धंदा केलेला बरा. विनायक राऊत म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना बांधावर जाण्याचे आदेश दिले, पण बांधावर जाण्याच्या अगोदर गेल्या वर्षीच्या नुकसानीची मदत आधी करा आणि मग बांधावर जा. विनायक राऊत आहे. तो संजय राऊतचा पाठचा भाऊ आहे. तोही असाच बडबड करतो. त्याचे काय आम्ही सिरियस घेत नाही. भुजबळ इतरांनी मी बोललेल्याचा चुकीचा अर्थ घेतला. लायकी नसलेल्या लोकांची झेंडे मराठा समाजाने सुशिक्षित करून उचलतात असं जरांगे पाटील म्हणतात. त्याबद्दल दोन्हीकडून स्पष्टीकरण आले, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. थँक्यू सर. अवकाळी पाऊस पडला त्यावर. हा सर, अवकाळी पावसाळा सरकार काय भूमिका घेणार आहे वगैरे काय हुशार आहे सर. दुसरी रिपोर्टर व्हायला पाहिजे. कॅमेरामॅन सगळे हुशार. काल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे. ज्यांची पिकं गेलेली आहेत, द्राक्षाची बाग असेल, सर्वच पिकं जी गेलेली आहेत त्याची नासाडी झालेली आहे. हातात तोंडाशी असलेला घास त्यांचा गेलेला आहे. सरकारने याची तातडीने गंभीरतेने दखल घेतलेली आहे. मला वाटतं ह्या 2-4 दिवसामध्ये सर्व पंचनामे होऊन सरकार त्याच्यावर आपली योग्य ती भूमिका किंवा योग्य ती मदत जाहीर करेल असा मला विश्वास आहे. नाही प्रश्न येतात. मला एक कळत नाही, तुझ्याकडे लिहून कशी पाठवतो. काय झालं काय झालं? वर महत्वाचे प्रश्न